दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। टीसीएस कंपनी विरोधात सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात येतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। टीसीएस कंपनी विरोधात आता सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट नाशिकमधनं आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, खरं सौरभ, आपण बघितलं तर नाशिकच्या या नामांकित आयटी कंपनीतील जे काही महिला अत्याचार असेल धर्मांतराच्या दबावाचे जे काही आरोप करण्यात आले होते त्यानंतर खळबळही उडालेली होती। राजकीय वातावरण देखील यामुळे तापलेलं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर नाशिकच्या त्या कंपनीपासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। महिलांच्या वतीने रॅली ही काढली जाते आणि यामध्ये बघितलं तर मोठ्या संख्येने या महिला असतील या सहभागी झालेल्या आहेत। त्यांच्या हातात आपण जर बघितलं तर आयटी बचाओ जिहादी हटाओ कॉर्पोरेटच्या नावाखाली जिहादचे खेळ सुरू आहेत, हा बंदच होणार असे अनेक फलक दिसून येत आहेत। घोषणाबाजी करता सुरू आहे। काय आयटी बचाओ जिहाद हटाओ काय आज मोर्चा काढला तर काय नक्की मागणं आहे? मोर्चाचं हेच मागणं आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे। आयटी डिपार्टमेंट पण बघत आहोत महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे। तुम्ही कुठून आलात आणि काय तुमची मागणी आहे? आम्ही सिन्नरवरून आलेलो आहे। हे कॉर्पोरेट जिहाद खूप वाढलेलं आहे आपल्या नाशिकमध्ये, ते रोखण्यासाठी आज बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। असं आहे, या लांड्यांनी खूप आपल्यावर बघितलं तर खरं देवयानी फरांदे आहेत भाजपचे आमदार, त्यांच्या अध्यक्षतेखाली या बाईक रॅलीला सुरुवात झाली आहे। जिकडे दूरपर्यंत आपण बघितलं तर रस्ते हे दिसेनासे झालेले आहेत आणि ही बाईक रॅली काढली जाते। बघू असं वातावरण हे झालं देखील दिसून येतं। आणखी काही महिला आहेत, काय तुम्ही कसं बघताय कधी या प्रकरणात? हे प्रकरण जे झालंय ते परिपूर्ण चुकीचं आहे। याला एकही हिंदू मुलींनी बळी पडलं नाही पाहिजे। यांच्या विरोधात नक्कीच आवाज उठवला पाहिजे, आक्रोश झाले पाहिजे। ही शक्ती न्यारी आहे, हिला कुठेच कमी समजलं नाही पाहिजे। कोणत्या फाशीची शिक्षा यांना नक्कीच झाली पाहिजे। फाशीची शिक्षा झाली पाहिजे। लव जिहादवर कठोर कायदा काढा, भर चौकात फाशी द्या। जे काही झालंय अत्यंत चुकीचं झालंय। हिंदू महिलांवर झालेला हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही। पण बघत आहोत सौरभ, या खरं तर प्रतिक्रिया आहेत की या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा करा अशी मागणी ही केली जाते। त्या मोर्चाला करतात जवळपास 15 मिनिटं झाले, सुरुवाती झाली आहेत आणि आता पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाऊन पोहोचणार आहे। यात आपण बघितलं तर अनेक सकल हिंदू समाजाच्या अनेक संघटना सहभागी झालेल्या आहेत। विशेष म्हणजे भाजपच्या देखील यामध्ये ज्या आमदार आहेत, स्थानिक आमदार देवयानी फरांदे त्यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। हातात फलक आहेत, कॉर्पोरेट जिहादचा निषेध असो, आयटी बचाव अशा अनेक फलक देखील दिसून येत आहेत। आणखी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काय मागणी तुमची? कॉर्पोरेट जिहाद सारख्या क्रौर कृत्याला बंदी घालण्यासाठी कडक कायदा आला पाहिजे। संविधानात पण याची तरतूद झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने देखील या कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची गरज आहे। फूड जिहाद, लव जिहाद, अँटी जिहाद, लँड जिहाद असे अनेक प्रकारचे जिहाद समोर येत आहे। संविधान हे सगळ्यांनी मानलं पाहिजे। संविधान हे फक्त मेजॉरिटी हिंदूंनी मांडण्याचं आपलं संविधान नाही। त्यामुळे सगळ्या महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी धर्म परिवर्तनावर कडक कायदा निघाला पाहिजे। धर्म परिवर्तनाकडे कायदा निघाला पाहिजे। कॉर्पोरेट जिहाद बंद झाला पाहिजे। आपल्या हिंदू मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि यांना कडक शासन झालंच पाहिजे। परत यांनी असं करायची हिंमत नाही केली पाहिजे। सौरभ, निश्चितच प्रांजल, आपण बघतोय मोठ्या संख्येने यात महिला सहभागी झालेल्या आहेत। तर नेमकं कोण कोण सामील झालेले आहे, किती जण आहे? आमदार देवयानी फरांदे सुद्धा तिथे दिसत आहेत आणि साधारण कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे? प्रांजल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा सौरभ, येतो आवाज, येतोय आवाज। म्हटलं मोठ्या प्रमाणात तिकडे महिला दाखल झालेल्या आहेत। किती मोठा साधारण मोर्चा आहे, कोण कोण सहभागी झाले? कारण आमदार देवयानी फरांदे सुद्धा दिसत आहेत आणि साधारण कुठपर्यंत हा मोर्चा निघणार आहे? हो खरं आहे सौरभ, साधारणतः म्हणजे आता टीसीएस कंपनीपासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। जवळपास अजूनही पुढे 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि पुढे मोर्चाचं नेतृत्व आपण बघितलं तर भाजपचे जे आमदार आहेत देवयानी फरांदे ते या मोर्चाचं नेतृत्व देखील करत आहेत। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील करूयात। काय नक्की मोर्चा काढला जातोय, काय मागणं आहे? ज्या हरामखोर मुसलमानांनी आमच्या हिंदूंच्या मुलींना रोजे ठेवायला लावून, नमाज पडायला लावून
त्यांच्यावरती बलात्कार केलाय, त्यांचं धर्मांतरण केलेलं आहे. हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. संविधानाप्रमाणे प्रत्येकाला स्वतःचं धर्म स्वातंत्र्य ठेवण्याचा अधिकार आहे. असं असताना त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची नॅशनॅलिटी जी आहे ही रद्द करायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. त्यांची प्रॉपर्टी ईडीच्या माध्यमातून गोठवायला पाहिजे. त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवायला पाहिजे. आज नाशिकच्या तमाम महिला आपल्याला बघताय की सामान्य कुटुंबातील महिला आज रस्त्यावरती उतरलेली आहे या रागाच्या पोटी, द्वेषाच्या पोटी. परंतु ज्या मुसलमानांच्या मतांवरती राजकारण करणारे काही पक्ष आहे, हिंदूंच्या मुलींची अब्रू लुटली जात असताना आज ते ब्र काढायला तयार नाहीये. हिंदूंचं धर्मांतरण केलं जात असताना ते ब्र काढायला तयार नाहीये. आणि कोणी काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल की उद्धव साहेब ठाकरे असतील, हे कुठलेही पक्ष या विषयावरती ब्र काढत नाहीये. आणि त्यामुळे आज महिला ह्या स्त्रियांच्या रक्षणासाठी आज रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसत आहे. नाही तसं पाहिलं तर आता एटीएस असेल किंवा बाकी यंत्रणा देखील कामाला लागलेल्या आहेत. तुमचा काय संशय आहे? इंटरनॅशनल काही लिंक्स असतील असे आरोप आहेत. मलेशियामध्ये बसलेला इम्रान ह्या मुलींना बाहेर पाठवण्याचं नियोजन करत होता. ती जी खान नावाची मुलगी जी आहे ही आज फरार आहे. तिचं देखील जे काही कनेक्शन जे आहे हे कनेक्शन शोधण्याची गरज आहे. असं म्हटलं जात आहे की दिल्लीच्या बॉम्बस्फोटाशी देखील तिचा संबंध आहे. आणि अशा पद्धतीचं कटकारस्थान देशाच्या विरोधामध्ये जर हे रचत असतील ह्या देशामध्ये राहून, तर त्यांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. सौरभ, अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे की यामध्ये इंटरनॅशनल काही लिंक्स आहेत. एक इम्रान नावाचा यामध्ये संशय देखील अगदी आहे. त्यामुळे गंभीर आरोप केलेले आहेत. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्हाला तुमच्याकडनं घ्यायचे. प्रांजल, तुर्तास धन्यवाद.